नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवता. आजच्या या पर्सेंटेजच्या सिरीजमध्ये आज आपण बघून घेऊया सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट असा कॉन्सेप्ट म्हणजे सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज. काय म्हटलं मी? सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज. ठीक आहे, सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज, सलग टक्केवारी बदल, सलग टक्केवारी बदल. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट असा कॉन्सेप्ट आहे. प्रत्येक चॅप्टरमध्ये हा कॉन्सेप्ट लागेल. ठीक आहे, तर चला काय असते सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज. तर बघा, आता एखादी नंबर आहे, तो नंबर काय म्हणतो मी? एखादी नंबर आहे, तो नंबर पहिले 20%ने वाढला, नंतर 30%ने वाढला आणि नंतर 10%ने वाढला. तर तो नंबर सक्सेसिव्ह 3%ने वाढल्यानंतर तो काय बनला हेच बघायचं आहे आपल्याला. काय म्हणलं मी? एखादा नंबर पहिले 20%ने वाढला, 20%ने वाढला, नंतर 30%ने वाढला, नंतर 10%ने वाढला. तर तो किती ओव्हरऑल किती पर्सेंटने वाढला तेच बघायचं आहे. ठीक आहे, चला आता बघा. आता सपोज मी पर्सेंटेज घेतो. काय 20%ने वाढला पहिले, ठीक आहे, दुसरा 30%ने वाढला, चौथा 10%ने वाढला. ठीक आहे, पहिले 20%ने वाढला, नंतर 30 आणि नंतर 10. आता बघा, तर किती ओव्हरऑल किती पर्सेंटने वाढला तो हा जो आहे तो ओव्हरऑल किती टक्क्यांनी वाढला पर्सेंट. ठीक आहे, पहिले 20%ने वाढला, नंतर 10% वाढला, नंतर 30% वाढला. ठीक आहे, आता बघा, आता सपोज एखादी व्हॅल्यू मी कन्सिडर केली 100 एखादी व्हॅल्यू मी काय कन्सिडर केली 10% कन्सिडर केली मी. ठीक आहे, एखादी व्हॅल्यू काय कन्सिडर केली मी 100. आता 100चे पहिले मी काय केले 20% वाढवले, तर 100चे 20% किती होणार? 100चे 20% 20 होणार. ठीक आहे, ते काय केले मी 20 वाढले, तो किती बनला? 120 बनला. इथपर्यंत कळालं तुम्हाला? काय केलं मी? 100ला 20%ने वाढवलं, तर 20% 100चे किती होणार? 20ने वाढलं तर किती येणार? 120. परत आता 120ला 30%ने वाढवा. आता 120ला 30%, तर 120चे 30% किती होणार सांगा बरं मला? 120चे 30% किती होणार सांगा? ठीक आहे, 120चेच 30%, 120 गुणिला 30%. ठीक आहे, काय होईल सांगा बरं? हे पर्सेंटने 2 झिरो घटले म्हणजे 12 गुणिला 3 किती? 36ने वाढला म्हणजे 120 आणि 36 किती? 156 होणार असं म्हणू शकतो आपण. 120 आणि 36 156. परत या व्हॅल्यूला किती पर्सेंटने वाढवलं मी? 10%ने वाढवलं. तर 10%ने किती होईल सांगा बरं? 10%ने किती वाढेल? 156चं किती? 10%. 10%ला काय लिहू शकतो? 1/10. 1/10 म्हणजे 15.6. तर या 15.6ने वाढवा. किती होणार? हे किती? 15 दिले तर किती? 171 आणि हे 6. ठीक आहे, म्हणजेच काय मिळालं? 100ला मीने पहिले 20%ने वाढवलं तर किती बनले ते? 120. नंतर 120ला 30%ने वाढवलं तर काय बनले? 156. अजून परत मी 156ला 10%ने वाढलं तर काय बनला तो? 171. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल किती पर्सेंटेज चेंज झाले सांगा बरं मला? ओव्हरऑल किती पर्सेंटेज चेंज झाले? 100ला काय बनला तो व्हॅल्यू डायरेक्ट 171.6. ठीक आहे, तर ओव्हरऑल पर्सेंटेज चेंज किती आलं सांगा बरं मला? ओव्हरऑल पर्सेंटेज चेंज किती आला? ओव्हरऑल पर्सेंटेज चेंज किती आलं सांगा बरं मला? ओव्हरऑल पर्सेंटेज चेंज काय झालं? किती झाले? किती वाढले ते? किती वाढले? 71.6. म्हणजे पर्सेंटेज चेंज किती आले? ओव्हरऑल पर्सेंटेज चेंज ओव्हरऑल किती आला? 100 होती, 100वर किती चेंज झाला? 171.6 इंटू 100%. म्हणजे ओव्हरऑल किती मिळालं? 71.6%. ठीक आहे, काय म्हटलं मी? एखाद्या व्हॅल्यूला मी पहिले 20%ने वाढवलं, नंतर 30%ने वाढवलं आणि नंतर किती पर्सेंटने वाढवलं? 10%ने वाढवलं.
तर ओव्हरऑल पर्सेंटेज चेंज किती आलं तेच बघायचं होतं. तर काय केलं मी, एक व्हॅल्यू अजून केली, काय कशाच्या बरोबर, 100च्या बरोबर. ती 100 होती. पहिले तिला काय केलं मी, 20%ने वाढवलं तर 120 बनली. 120ला परत 30%ने वाढवलं तर किती बनली, 156 बनली. 156ला मी परत 10%ने वाढवलं तर किती बनली, 171.6. तो ओव्हरऑल पर्सेंटेज चेंज किती आला, 71.6%. किती आला, 71.6%. ठीक आहे, कळालं. आता तुम्ही एकाच व्हॅल्यूला मी परत काय केलं आहे, चेंज केलं आहे. ठीक आहे, असं नाही होणार की 20%, पहिलं 30%, नंतर किती 10%, हे किती होणार 60%. 60% चेंज आला का, नाही. किती आला आपल्याला, 71.6%. का बरं, हे सक्सेसिव्ह चेंज होतं. एकाच व्हॅल्यूला मी परत काय करतो, पर्सेंटेजनं चेंज करतो. तर यालाच काय म्हणतो आपण, सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज. तर याचेच काही ट्रिक म्हणूया, जे वेगवेगळ्या मेथड्स आहे ते आपण या लेक्चरमध्ये बघून घेऊया. ठीक आहे, हे एक सोल्युशन बघितलं की प्रत्येक जी व्हॅल्यू आली त्याला चेंज करत जा. ठीक आहे, आता याचीच एक दुसरी पद्धत आता बघूया की याला दुसऱ्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करूया. आता बघा, काय पर्सेंटेज चेंज होते, 20%. ठीक आहे, काय पर्सेंटेज चेंज होते आपले, 20%, 30% आणि 10% होते. ठीक आहे, काय होते, 20%, 30% आणि 20%, 30% आणि 10%. आता बघा, 20% झाली म्हणजे किती झाली, 120% झाली असं म्हणू शकतो मी. काय, एखादी व्हॅल्यू 20%ने वाढली म्हणजे किती झाली, 120%. 30%ने वाढली, 30%ने वाढली म्हणजे किती झाली, 130% झाली असं म्हणू शकतो मी. तसेच 10%ने वाढली, 10%ने वाढली म्हणजे किती झाली, 110% झाली असं म्हणू शकतो मी. परत काय म्हणले, एखादी व्हॅल्यू 20%ने वाढली म्हणजे 100वर 120% झाले. 30%ने वाढले म्हणजे किती, 130 झाले. तसेच 10%ने वाढले म्हणजे 110 झाले. आता 120%ला काय लिहू शकतो आपण, या पर्सेंटला काय लिहू शकतो, 100 लिहू शकतो खालती. ठीक आहे, तसंच 130ला काय लिहू शकतो, 100% लिहू शकतो. तसंच 110ला काय लिहू शकतो, 100%चं बट. आता याचं काय येणार, सिम्पली 1.2 येणार, हे 0 आणि 0 येणार, खालतं 0 तर वरतं पॉईंट दिला काढायसाठी. इथं काय येणार, 1.3 येणार, नाही ते काय येणार, 1.1 येणार. कळलं, म्हणजे 20% म्हणजे त्याचं मल्टिप्लाइंग फॅक्टर काय आलं, 1.2. 30%चं मल्टिप्लाइंग फॅक्टर काय आलं, 1.3. 10%चं मल्टिप्लाइंग फॅक्टर काय आलं, 1.1. यालाच काय म्हणतो आपण, मल्टिप्लाइंग फॅक्टर. ठीक आहे, काय म्हणतो याला आपण, मल्टिप्लाइंग फॅक्टर. म्हणजे 20%चं काय झालं, मल्टिप्लाइंग फॅक्टर 1.2. 30%चं काय झालं, 1.3. 10%चं काय झालं, 1.4. आता तसंच तुम्हाला म्हटलं की 40%चं काय होणार, 1.4. मल्टिप्लाइंग फॅक्टर काय होणार, 40%चं 1.4. तसं 60चं काय होणार, 60%चं काय होणार, 60%चं काय होणार, 1.6. याच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये पण डोक्यात आलं पाहिजे की मल्टिप्लाइंग फॅक्टर काय होणार, की एखादी व्हॅल्यू 20%ने वाढली म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर काय झाला, 1.2. एखाद्या व्हॅल्यू 30%ने वाढली म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर काय झाला आपला, 1.3. एखादी व्हॅल्यू 10%ने वाढली म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर काय झाला, 1.1. ठीक आहे, आता बघा मल्टिप्लाइंग फॅक्टर काढायला तुम्हाला 20%चं काय होतं, मल्टिप्लाइंग फॅक्टर 1.2. 30%चं मल्टिप्लाइंग फॅक्टर काय होतं, 1.3. तसंच 10%चं काय होतं, मल्टिप्लाइंग फॅक्टर 1.1. आता बघा, इनिशियल व्हॅल्यू अपॉन फायनल. ठीक आहे, आता एखाद्या व्हॅल्यूला परत मी सांगितलं की 20% वाढलं, 30% वाढला आणि 10% वाढला. आता सपोज मी एखादी व्हॅल्यू काय कन्सिडर केली, एक्स कन्सिडर केली. तर या एक्सला काय केलं, पहिले 10%ने वाढवलं, नंतर 30%ने वाढवलं, नंतर किती 10%ने वाढवलं होतं. आता बघा, एक्सला पहिले किती पर्सेंटने वाढवलं, 10%. तर मल्टिप्लाइंग फॅक्टर काय करा, 1.2ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे, काय केलं मी, एक्सला पहिले 1.2ने मल्टिप्लाय करा, कारण की 20%ने वाढवलं. 20%चंच मल्टिप्लाइंग फॅक्टर काय ते 1.2. परत काय केलं मी, कशाने वाढवलं, 30%. 30% म्हणजे 1.3ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाइंग फॅक्टर काय आला, 1.3. आता परत 10%ने वाढवलं, 10%चा मल्टिप्लाइंग फॅक्टर काय आला, 1.1 म्हणजे 1.1. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. ठीक आहे, तर बघा इकडे काय येईल आता सांगा बरं, हे एक्स आला, रेशो, इनिशियल रेशो, फायनल रेशो. हां, आता बघा 1.1 इंटू हे एक्स, हे किती होणार, आता 1.1 आहे तर याला खालतं 0 लिहितो मी, इथं पण 1.13 आणि हे खालतं 0 आणि हे पण 1.11 आणि खालतं 0. ठीक आहे, परत बघा
परत 12 गुणिला 13 किती 156, 12 गुणिला 13 हे किती येणार 156 येणार. ठीक आहे, 156 गुणिला अजून 11 करा, काय बनेल सांगा बरं. हे 6 हे 1, हां हे 6 हे 1 उरले किती 1 उरले, हे किती 6 आणि हे 7 अजून किती 1 उरला आणि हे किती झाले परत करा 11 ने मल्टिप्लाय करा. पहिले 6 मग किती हे 11 हातचा 1 मग हे 6 7 हातचा 1. ठीक आहे, आणि हे 2. ठीक आहे, इतके बनले ते. ठीक आहे, इतके बनले का नाही, किती बनले 271. तर वरतं काय मल्टिप्लाय आलं x इंटू 271.6 डिवायडेड बाय, नाही इथं 1च येणार. ठीक आहे, इथं 1च येणार, कॅरीवाला नाही. ठीक आहे, 1. ठीक आहे, 171. ठीक आहे, आता बघा वरतं काय आलं आपल्याकडे, वरतं काय आलं आपल्याकडे, वरतं काय आलं 171 आणि हे 16 आणि खालती काय आलं 1000. ठीक आहे, परत याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण. ठीक आहे, हां याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय काय कराल की एक्सला इकडे घेऊन या, एक्सला तर 1000x आणि इकडे किती होणार 171.6 एक्स होणार. ठीक आहे, तर किती चेंज झाला 71 एक्स होणार, 716 चेंज होणार. किती पर्सेंटेज चेंज झाला सांगा बरं मला, पर्सेंटेज चेंज. पहिले किती होता तो 1000x होता, 1000x होता, त्यावर किती चेंज झाला 716x इंटू 100%. ठीक आहे, तर काय येणार हे एक्स कटला पर्सेंट, हे 0 कटले आणि काय ना 71.6%. ठीक आहे, इथं पण काय आन्सर मिळालं 71.6%. काय केलं आहे मी की आपण हे एक जे एक्झाम्पल होतं की एखाद्या नंबरला 20%, 30%, 10%ने वाढवलं, ते हे पर्सेंटेज मेथड झाली. पर्सेंटेजनं मी प्रत्येक व्हॅल्यूला वाढवलं, ही एक पद्धत आली. इथे किती आलं होतं 71.6%, 71.6%. आणि मी या पद्धतीने केलं, कुठल्या पद्धतीने मल्टिप्लाय फॅक्टर पद्धतीने केलं, तर इथं पण तुम्हाला किती आन्सर मिळालं 71.6%. म्हणजे एकाच क्वेश्चनला कुठल्या पद्धतीने मी सॉल्व केलं, 2 पद्धत झाल्या. ही एक पद्धत झाली आणि ते पहिल्याची एक पद्धत. ठीक आहे, हे याचं नाव काय मल्टिप्लाय फॅक्टरवाली पद्धत. काय म्हणलं मी, हे मल्टिप्लाय फॅक्टरवाली केली. म्हणजे 20%लाच काय लिहू शकतो 1.2, 30%नच वाढ झाली म्हणजे 1.3, त्यालाच 1.2 इंटू 1.3 इंटू 1.6. तर याचं काय मिळालं होतं 1716 आणि खालचं 1000. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपण तुम्ही काय करू शकता सक्सेसिव्ह पर्सेंटेज सॉल्व करू शकता. पहिलं होतं पर्सेंटेज, दुसरं होतं मल्टिप्लाय फॅक्टर. आता तिसरं बघूया, तिसरी पद्धत कुठली आहे. आता बघा 20%लाच काय लिहू शकतो मी याच्यामध्ये कशामध्ये फ्रॅक्शनमध्ये 1/5 याचं काय मिनिंग असते 5चे 20% किती 1, 5चे 20% किती 1. आता 20%ने वाढला म्हणजे ती काय झाली 20%ने वाढली म्हणजे 5ला 20%ने वाढवा म्हणजे 1ने वाढला म्हणजे किती झालं 5/6 झालं असं म्हणू शकतो. काय म्हटलं मी 20%ला काय लिहू शकतो 1/2 म्हणजे 5चे 20% किती 1, 20%ने वाढली म्हणजे 5 होती तर किती झाली ते 1 वाढली म्हणजे किती झाले 6 म्हणजे 20%लाच काय लिहू शकतो 6/5. ठीक आहे, 20%ला म्हणजे हे काय झालं 120% झालं. ठीक आहे, हे काय झालं 120%. ठीक आहे, परत 30%ला काय लिहू शकतो आपण 3/10 लिहू शकतो 3/10. तर 130% काय होणार 10ला मी कितीने वाढवलं 3ने वाढवलं म्हणजे किती झालं 13 झाले. ठीक आहे, परत 10%चं काय येईल सांगा बरं मला, 10%चं काय येणार 1/10 येणार. तर 110% काय होईल 10ला मी 1ने वाढवलं किती झाले 11 झाले. ठीक आहे, तर इथं मल्टिप्लाय फॅक्टर काय आला सांगा बरं मला, इथे काय आला 10%. 20%चा मल्टिप्लाय फॅक्टर काय आला 20%चा मल्टिप्लाय फॅक्टर काय आला 6/5. 6/5 काय लिहू शकतो आपण 1.2 लिहू शकतो. याला इथंच काय लिहू शकतो 1.3 लिहू शकतो आणि याला काय लिहू शकतो 1.6. म्हणजे मल्टिप्लाय फॅक्टर आपण 6/5 पण लिहू शकतो 1.2च्या जागी
1.3च्या जागी लिहू शकतो, 13/10 पण लिहू शकतो आणि 11/10. कशाला? 1.1. आता बघा, आपण इनिशियल आणि फायनल, इनिशियल आणि फायनल बघा. आता सपोज मी एक्स व्हॅल्यू पकडली, तिला पहिले 20%ने वाढवलो, नंतर 30%ने वाढवलं आणि नंतर किती पर्सेंटने वाढवलं मी? 10%ने वाढवलं. ठीक आहे. तर सांगा आता, पहिले 20%ने वाढवलं, 20%ने वाढवलं म्हणजे काय झाली? ते 5ची काय झाली? 6 झाली. 5ची काय झाली? ती 6, कारण की 20%ला घालू शकतो आपण, 20%ला घालू शकतो. 1/5 म्हणजे पहिले 5 होती तर 20%ने वाढली म्हणजे किती झाली? 6 झाली. परत तसंच 30%ने वाढवा, 30%ने वाढवली म्हणजे काय करतो आपण? 30%ने वाढवा म्हणजे काय होणार? 3/10. ठीक आहे. म्हणजे ती काय झाली? पहिले 10 होती तर किती झाली? 3ने वाढली, किती? 13 झाली. परत तसंच 10%ला काय लिहू शकतो? 1/10. तर इथं काय येणार? मल्टिप्लाइंग फॅक्टर परत खालते 0 आणि हे वरती 11. कळालं इथपर्यंत तुम्हाला? ठीक आहे. काय केलं आहे मी? ठीक आहे. इनिशियल व्हॅल्यू एक्स पण कन्सिडर केली, त्या फायनल व्हॅल्यू काय आहे आपली? की एक्सला पहिले 20%ने वाढवलं, 20% म्हणजे 6/5ने वाढवलं, नंतर 30%ने वाढवलं, 30% म्हणजे 13/10. परत 10%ने वाढवलं, 10% म्हणजे 11/10. ठीक आहे. आता सांगा, वर तर मल्टिप्लाय करा. एक्स इंटू 16 गुणिला 13 किती? हे 78 होणार. 78 गुणिला हे 11 आणि खालते किती होणार? सांगा बरं मला. हे 100 आणि हे 500 होणार. ठीक आहे. परत एक्स रेशो वरतं काय येईल? हे 8, हे 15 आणि हे 15 हातचा 1 आणि हे 8. ठीक आहे. आणि खालते किती आले? 500. ठीक आहे. आता सिम्प्लिफाय करा याला. परत काय करू शकतो आपण? या 500ला तिकडे घेऊन जा. 500 एक्स आणि इकडे गेलं 8, 5, 8 एक्स आलं. ठीक आहे. तर किती वेळ झाली? 3, 5, 8 वाढ झाली आहे. 3, 5, 8 वाढ झाली आहे. आता बघा, तर पर्सेंटेज करा. पर्सेंटेज चेंज किती आला? पहिले 500 होती, 500 एक्स होती, तर किती चेंज झाली आहे? 3, 5, 8. 3, 5, 8 एक्स इंटू 100%. पर्सेंटमध्ये चेंज करतो. सांगा, हे एक्स कटले आपले, हे 50-50 कटले. ठीक आहे. 5लाच काय लिहू शकतो? 10/2 लिहू शकतो. 2ने मल्टिप्लाय करा. 2ने मल्टिप्लाय करा तर 16 येणार. येथे किती येणार? 1 येणार आणि तिथे 71 म्हणजे आणि हे पॉईंट 71.6%. परत पर्सेंटेज चेंज केला 71.6%. म्हणून या पण पद्धतीनं कुठला आला? 71.6%. याला पण एक मल्टिप्लाइंग फॅक्टरचीच कॉन्सेप्ट म्हणू शकता. ठीक आहे. तिथं आपण कशाने मल्टिप्लाय केलं होतं? 1.2, 1.3, 1.1ने. तर 1.2लाच काय लिहिलं? 6/5. इथं 13/10 आणि 11/10. ठीक आहे. या पद्धतीनं तिसरी कॉन्सेप्ट कळाला. एकाच क्वेश्चनला मी 3 पद्धतीनं सॉल्व्ह केला. पहिला कॉन्सेप्ट काय होता आपला? पहिला कॉन्सेप्ट काढलो की पर्सेंटेजने वाढवलं. पहिले 100% होतं, त्याला 20%ने वाढवलं. मग 120 झाला, 120ला 30%ने वाढवलं, तो 156 झाला आणि अजून परत मी 10%ने वाढवलं, तर किती झालं? 171.6. अजून त्याला दुसऱ्या पद्धतीने मी सॉल्व्ह केलं. कुठलं? मल्टिप्लाइंग फॅक्टर. कारण की 20%लाच काय लिहू शकतो? 1.2. 30%लाच काय लिहू शकतो? 1.3 आणि 10%लाच काय लिहू शकतो? 1.1 लिहू शकतो. तर एक्सला काय केलं मी? पहिले 1.1ने मल्टिप्लाय केलं, नंतर 1.3ने मल्टिप्लाय केलं आणि नंतर 1.1ने मल्टिप्लाय केलं. तर आपलं 12 गुणिला 13 गुणिला 11 किती आला? 1716 आणि हे 10 × 10 × 1000. तर काय बनलं आपल्याकडे? 100x 171x. तर किती चेंज मिळाला आपल्याला? 71.6%. परत तिसरा कॉन्सेप्ट काय होता आपला? मल्टिप्लाइंग फॅक्टर्स. कारण की 20%ला काय लिहू शकतो? 20% चेंज झाला म्हणजे 5/6 झाली व्हॅल्यू. तर 20%ला काय लिहू शकतो? 6/5. 30%ला काय लिहू शकतो? 13/10. 10%ला लिहू शकतो 11/10. तर याचं मल्टिप्लिकेशन वरती किती आलं? 78 × 11 म्हणजे 858 आणि खालती किती आलं? 500. म्हणजे 500ची व्हॅल्यू काय झाली? 858. म्हणजे किती चेंज आलं? 358. तर इथं पण किती पर्सेंट चेंज आला? 71.6%. कळायला तुम्हाला 3 पद्धत सांगितली. आता चौथी कॉन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. चौथा कॉन्सेप्ट काय आहे बघा. 20%न वाढली, 20%च काय येणार आपल्याला? 1/5. ठीक आहे. 30%ने वाढली, 30%न फ्रॅक्शन करणार 1 काय येणार? 30%चं 3/10 आणि 10%चं काय येणार? 1/10. ठीक आहे. आता बघा, इनिशियल आणि फायनल. आता सब बघा. आता एखादी
हां, पहिले 20% वाढवतो. आज सपोज पहिले 5 होती तर किती झाली आहे, 6 झाली असं म्हणू शकतो. काय म्हटलं मी, पहिले किती होती, 5 होती तर किती झाली आहे, 6 झाली आहे. एखादी व्हॅल्यू मी कन्सिडर केली 5 तर किती झाली ते 6. 30% वाढवलं, 30% म्हणजे पहिले 10 होती तर किती झाली आहे ते 13 झाली असं लिहू शकतो. इनिशियल किती होती, पहिले 10 होती, त्यालाच कितीने वाढवलं, 3ने वाढवलं. परत 10% वाढले म्हणजे पहिले 10 होती ती किती झाली, 11 झाली असं म्हणू शकतो. बस, पहिले इनिशियल इकडे लिहा आणि ते फायनल लिहा. एखादी वाली 20% वाढली, 20%लाच काय लिहू शकतो, 1/5. तर 5 होती तर किती झाली, 6 झाली. का बरं, काही 5चे 20% किती, 1 न वाढली ते. तसंच सेम 30% वाढली म्हणजे 3/10, 10 कन्सिडर केली तर ती कितीने वाढली, 30%. तर 10चे 30% किती, 3 न वाढली म्हणजे ती किती झाली, 13 झाली. सेम 10%ला लिहू शकतो 1/10. एखादी व्हॅल्यू 10 असेल तिला कितीने वाढवलं, 10%. 10%च वाढवलं म्हणजे 1ने वाढवलं, 1ने वाढवलं म्हणजे 10ची व्हॅल्यू किती झाली, 11 झाली. ठीक आहे. तर खालती काय आलं, इकडे किती होणार, हां हे किती होणार, 500 होणार. आणि हे किती होणार, आत्ताच काढलं होतं 8, काय होतं आपली आत्ताच व्हॅल्यू, याचं मल्टिप्लिकेशन 858 म्हणजे एखादी व्हॅल्यू इनिशियली किती होती, 500. त्या 500ला मी पहिलं 20% वाढवलं, 30% वाढवलं, 10% वाढवलं तर किती बनली ते 858. तर किती पर्सेंट चेंज आला परत काढू शकतो आपण, किती आला इथं 358 आला. म्हणजे पहिले 500 होती तर ती किती आलं, 358 इंटू 100%. तर पर्सेंटनं 0 काढले, खालतं काय आलं, परत काय येणार 71.6%. कळालं. 14 कॉन्सेप्ट आहे. एकाच कॉन्सेप्टला मी परत दुसऱ्या याने सांगतो. ठीक आहे, की सक्सेसिव्ह चेंजेस, सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज काय असते. ठीक आहे, एक तर टक्केवारीनुसार करू शकता तुम्ही पर्सेंटेज, दुसरा मल्टिप्लायिंग फॅक्टर होता, तिसरा पण तोच होता फक्त थोडं वेगळं होतं, आणि चौथा काय होता, इनिशियल आणि फायनल. हे रेशोमध्ये लिहिलं, हे काय झालं, रेशो कॉन्सेप्ट झाला. हा काय झाला, रेशो मेथड झाली. रेशोनं पण करू शकता, मल्टिप्लायिंग फॅक्टरनं पण करू शकता, आणि एक तर पर्सेंटेज. तुम्हाला 4 कॉन्सेप्ट आहे तर 4पैकी तुम्ही कुठला पण करू शकता. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. आता एखादं तुम्हाला एक्झाम्पल देतो. ठीक आहे, चला आता सांगा, इथे काय म्हणताय, एखादी व्हॅल्यू काय होती 40%ने वाढवली, नंतर 28.56% वाढली, आणि नंतर काय म्हणतात 2/3%. तर याचं पहिलं काय लिहून घ्या, मिक्स फ्रॅक्शन लिहून घ्या, फ्रॅक्शन व्हॅल्यू लिहून घ्या. काय येणार 2/5 येणार, याचं किती येणार 2/7 येणार, आणि याचं किती येणार 1/15 येणार. ठीक आहे, 40% म्हणजे फ्रॅक्शन काय आलं 2/5, 28.56% म्हणजे 2/7, आणि -2/3% म्हणजे 1/5. आपण रेशिओवाला बघूया. ठीक आहे, रेशिओवाला पण लावू शकता, पर्सेंटेजवाला केव्हा लावायचा आहे, आता केव्हा यूज करायचं हे बघून घ्या. पहिले कुठला पद्धत केव्हा यूज करायची. ठीक आहे, एकदा ते बघून घ्या. ठीक आहे, आता बघा, पहिली आपली होती पर्सेंटेजवाली होती, की पर्सेंटेज डायरेक्ट देऊन होतं. ती कधी लावायची, जेव्हा आपल्याकडे डायरेक्ट पर्सेंटेज आहे. कसे 10% देऊन आहे, नंतर किती 40% देऊन आहे, नंतर किती 50% देऊ, तेव्हा ते पर्सेंटेजवाला लावायचे. पहिलावाला कॉन्सेप्ट. ठीक आहे, दुसरावाला पण जे कशा मल्टिप्लायिंग फॅक्टर, तो पण मोस्ट ऑफ द केसमध्ये या पद्धतीला पण लावू शकतो. 10%, 40%, 50% याला पण लावू शकतो. आणि तिसरा आहे असेवाले पर्सेंटेज, कुठले 14.28%ने वाढवलं, 6.66%ने वाढवलं, आणि नंतर काय म्हणलं की कशाने वाढवलं त्याला 8.33%ला. आता तुम्ही हे वाले पर्सेंटेज या पर्सेंटेज ने सोडवलं तर ते डिफिकल्ट जाईल. पण तुम्ही 14ला काय लिहू शकता 1/7, यालाच काय लिहू शकता तुम्ही 1/15 लिहू शकता, आणि यालाच काय लिहू शकतो 1/12. तर हे इझी जाईल तुम्हाला. मल्टिप्लायिंग फॅक्टर, इथं मल्टिप्लायिंग फॅक्टर काय येईल 8/7 वाढला, नंतर काय 16/15 वाढला, इथं काय येणार 13/12. तर कुठला कॉन्सेप्ट कधी लावायचा, जेव्हा आपल्याकडे डायरेक्ट पर्सेंटेज आहे, जे म्हणजे इझी आहे, 10%, 14%, 50%, ज्याला आपण करू शकतो. बट तुम्हाला या पद्धतीचे पर्सेंटेज आले कुठल्या 14.28%, 6.6%, 8.3%, तर आपल्याला कुठली पद्धत इझी जाईल, एक तर मल्टिप्लायिंग फॅक्टर, नाही तर कुठली रेशो पद्धत पण इझी जाईल या पर्सेंटेजला. ठीक आहे, केव्हा यूज करायचं आणि कुठली पद्धत केव्हा यूज करते कळाल तुम्हाला. जेव्हा आपल्याकडे डायरेक्ट पर्सेंटेज असेल तर डायरेक्ट पर्सेंटेज लावू शकता. ठीक आहे, आणि असे
पर्सेंटेज जे कॉमन नाही आहे, अनयुज्युअल आहे, तेव्हा कुठली पद्धत यूज करायची, एक तर मल्टिप्लाय फॅक्टर नाही तर रेशो. मोस्ट ऑफ द यूज केसमध्ये रेशोच यूज करायचं, लास्टवाली कुठली लास्ट, यासाठी पण कुठली हेचवाली. तर आता एक एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला, कुठलं एक्झाम्पल होतं आपलं हेवाला. आता हेवाले पर्सेंटेज कसे आहे, अनयुज्युअल आहे, तर काय करतो आपण रेशो पद्धत. तर पहिले 40 इनिशियल आणि फायनल. आता 40% वाढ झाली म्हणजे काय करतो, 5ची व्हॅल्यू काय झाली ती 7 झाली, 5ची व्हॅल्यू काय झाली ती 7, कारण की 5 चे 40% किती 2, 5ची व्हॅल्यू काय झाली ती 7%. 28.56% ने वाढले म्हणजे 7ची व्हॅल्यू काय झाली ती 9 झाली असे म्हणू शकतो, कारण की 7चे 28.5% किती 2, 7ची व्हॅल्यू किती झाली 9 झाली. परत -6 2/3%, 15ची व्हॅल्यू काय झाली, आता इथं मायनस आहे म्हणजे काय झाली कमी झाली. आता काय करतो आपण मायनस कमी करतो, 15ची व्हॅल्यू काय झाली ती आता 14 झाली. ठीक आहे, इथपर्यंत कळालं काय काय केलं आहे मी. ठीक आहे, पहिलं 40% वाढवलं म्हणजे 40%लाच काय लिहू शकतो 2/5 म्हणजे 5ची व्हॅल्यू काय झाली ती 7 झाली. दुसऱ्याला काय होतं 28.56%, 28.56%ला काय लिहू शकतो 2/7 म्हणजे 7ची व्हॅल्यू काय झाली ती 9 झाली. तसंच -6 2/3% म्हणजे ती कमी झाली, 6 2/3%ला घालू शकतो 1/15, 1/15 म्हणजे 15ची व्हॅल्यू काय झाली ती 14 झाली. ठीक आहे, आता काटाचं असेल तर काटू शकता, या साईडची बाजू आहे ना या साईडची, हे 7 7 कटत आहे. ठीक आहे, अजून काटू शकतो आपण, येतं 3 काढू शकतो, तर 3 येणार आणि किती येणार 5 येणार. ठीक आहे, तर आपल्याला मिळाला 5 गुणिला 5 किती 25 मिळाला, आणि हे 3 गुणिला 14 किती झाला 42. ठीक आहे, 3 गुणिला 14 42. तर किती टक्क्याने वाढ झाली सांगा बरं मला, किती टक्क्याने वाढ झाली, किती टक्क्याने वाढ झाली, 25ची किती झाली, हां 25ची किती झाली, हे 15 आणि 17 वाढ झाली. ठीक आहे, तर किती % चेंज झाला परत सांगा का, 25ची व्हॅल्यू किती झाली 17ने वाढ झाली इंटू 100%. ठीक आहे, हे डायरेक्ट कडे 4 म्हणजे किती 68%, 68% चेंज आला. जे एखाद्या व्हॅल्यूला 40% वाढवलं, नंतर 28.56% वाढवलं आणि नंतर 6 2/3% कमी केलं, तर ओव्हरऑल चेंज किती आला 68%. ठीक आहे, कळालं. या पद्धतीत तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व करायचं आहे. 4 पद्धत शिकवलं आहे. 4 पद्धत केव्हा केव्हा यूज करायचा, पर्सेंटेज केव्हा यूज करायचा जेव्हा आपल्याला डायरेक्ट देऊन आहे. दुसरं रेशो आणावं ते मल्टिप्लाय फॅक्टर केव्हा यूज करा जेव्हा आपल्याला अनयुज्युअल पर्सेंटेज येतात. अनयुज्युअल म्हणजे असेवाले 28.56% जे माहीत नाही, ज्याला फक्त आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहू शकता. ठीक आहे, आणि रेशो पण जेव्हा आपण मिक्स फ्रॅक्शन, मोस्ट ऑफ द केसमध्ये रेशो पद्धतच लावायची. मोस्ट ऑफ द केसमध्ये काय म्हणलं मी, मोस्ट ऑफ द केसमध्येच म्हणतो. ठीक आहे, आता परत अजून काय आहे बघा, अजून फॉर्म्युला पण आहे आपल्याकडे. फॉर्म्युला कुठला आहे की 2% चेंज असेल तुमच्याकडे, काय म्हणलं मी 2% चेंज असेल. आता लाईक पहिले 20% चेंज झाला आणि नंतर 30%. ठीक आहे, आता बघा पहिली पर्सेंटेज होती, पर्सेंटेजने करा बरं काय येणार, पहिलं 100 होती ती किती झाली, पहिले 20% वाढली तो किती झाला 120 झाला. नंतर किती % वाढवलं 30% वाढवलं, 30% वाढवलं म्हणजे तो किती झाला सांगा बरं मला. याचे 120चे 30% किती होते 36 होते, म्हणजे किती झाले 156 झाले. म्हणजे ओव्हरऑल पर्सेंटेज किती चेंज झाला आपल्याकडे 56% चेंज झाला म्हणू शकतो आपण. एखाद्या व्हॅल्यूला मी 30% वाढवलं, नंतर 20% वाढवलं, नंतर 30% वाढवलं, तर ओव्हरऑल चेंज केला 56%. हे कशाने झालं पर्सेंटेज. आता रेशोनं करा बरं, रेशोनं काय येणार, रेशो इनिशियल रेशो फायनल. 20%लाच काय लिहू शकतो आपण 1/5, 1/5 म्हणजे 5ची व्हॅल्यू काय झाली 6 झाली. 30%ला काय लिहू शकतो 3/10, याला काय लिहू शकतो 3/10, याला काय लिहू शकतो 1/5 म्हणजे 5ची व्हॅल्यू काय झाली 6 झाली. हे 10ची व्हॅल्यू काय होणार मग ते 13 होणार. ठीक आहे, काटू शकता तुम्ही, काटा बरं, 2नी काटा, इथे किती येणार 3 येणार आणि इथे किती येणार 5 येणार. काय लिहू शकतो अजून काढू शकतो का नाही, 5 × 5 25 आणि इकडे 39 आली. ठीक आहे, तर सांगा किती % चेंज झालं सांगा बरं. 25ची व्हॅल्यू काय झाली आपली, 25ची व्हॅल्यू किती झाली 39, किती चेंज आला आपल्याकडे 14 आला. ठीक आहे, 14 गुणिला इंटू 100%. ठीक आहे, 25ने काटा किती 4 म्हणजे किती 56%. इथं पण रेशोनं पण किती आला 56, पर्सेंटेजनं पण किती आलं, पर्सेंटेज मीटर 56% आणि रेशो पद्धतीने पण किती आला 56% आणि मल्टिप्लाय फॅक्टरनं पण किती येणार 56% आला. आता पण अजून एक फॉर्म्युला पण आहे 2%साठी. आपल्याकडे 2 फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कुठला आहे बघा, फॉर्म्युला आहे आपल्याकडे x + y
प्लस एक्स वाय अपॉन 100 ह्याचा पर्सेंटेज. काय फॉर्म्युला? 2 सक्सेसिव्ह पर्सेंटेजसाठी फॉर्म्युला कुठला आहे आपल्याकडे? एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय अपॉन 100. एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय अपॉन 100. तर एक्स 2% चेंज होते, x% आणि हे 30%. ठीक आहे, तर पुट करा 20% प्लस 30%, सॉरी पर्सेंट नको लिहा इथं डायरेक्ट. हां 20%, 20 झालं, हे 30 झालं आणि नंतर इथे 20 गुणिला 30 डिवायडेड बाय 100 आणि हे ओव्हरऑलचे पर्सेंट काय येणार? हे 20 आणि 30 किती झाले? 50 झाले. ठीक आहे, हे 0 काढले, उरलं काय? 2 गुणिला 3 6 आणि हे ओव्हरऑलचे पर्सेंट. 50 आणि 6 किती? 56%. फॉर्म्युला आपण आपल्याला कुठली व्हॅल्यू मिळाली? 56%. ओव्हरऑल किती पर्सेंटेज चेंज झाला? 56%. ठीक आहे, फॉर्म्युला पण आहे. कधी 2% चेंज असेल तर कधी कधी आपल्याला फॉर्म्युला पण यूज करावा लागेल. 4-5 केस आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. फॉर्म्युला पण कळाला. हा फॉर्म्युला लिहून ठेवा तुम्ही आपल्या बुकामध्ये. काय फॉर्म्युला? जेव्हा आपल्याकडे 2% सक्सेसिव्ह पर्सेंटेज दिले असेल तर फॉर्म्युला काय? एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय अपॉन 100%. काय म्हटलं? एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय अपॉन 100 ब्रॅकेट पर्सेंटेज. हे केव्हा लावायचं? जेव्हा असेच आपल्याला काय असेल डायरेक्टवाले, जे कॉमनवाले 20%, 30%, 10%, तेव्हा काय करायचं आहे फॉर्म्युला. पण जेव्हा आपल्याकडे असे देऊन असेल 14.28%, तेव्हा तर सर्वात बेस्ट कुठला आहे आपला? रेशो. तेव्हा रेशोचा लावायचा आहे. हे केव्हा लावायचं आहे? रेशो न लावता हे डायरेक्ट आपण काढू शकतो. त्यामुळे फॉर्म्युला. आता 2 साठी झालं, एक 3 साठी पण आहे. 3 साठी पण आहे. 3 साठी काय आपल्याला फॉर्म्युला बघा? एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस एक्स वाय झेड एक्स प्लस झेड एक्स झाला. हां झेड एक्स झाला. आता काय उरलं आपल्याकडे? थांब, मल्टिप्लाय करा. आता हे एक्स वाय झालं. ठीक आहे, नंतर एक्स झेड झाला. नंतर उरलं काय? वाय झेड डिवायडेड बाय किती राहील आपल्याकडे? 100. आणि नंतर काय? एक्स वाय झेड अपॉन 10,000. किती? 10,000. ठीक आहे, इंटू 100%. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. काय? एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस एक्स वाय झेड एक्स आणि काय होतं? वाय झेड डिवायडेड बाय 100 आणि हे 10,000. ठीक आहे, कळाला? हा फॉर्म्युला झाला. ठीक आहे, आता परत एक एक्झाम्पल बघ. काय होतं आपला? 20% होतं, 20%, 30% आणि 10% होतं. ठीक आहे, बघा पहिले काय लिहा? 20% लिहा. नंतर किती लिहा? 30%. नंतर किती लिहा? 10%. इथं काय येणार? 20 गुणिला 30 किती होणार ते? इथं 20 गुणिला 30 आणि हे येणार काय लिहा? 30 गुणिला 10 आणि हे काय लिहा? 20 गुणिला 10 आणि खालते किती? 100 आणि हे काय राहील? 20 गुणिला 30 गुणिला 10 आणि हे 0 0 0. ठीक आहे, ओव्हरऑलचे पर्सेंटेज. ठीक आहे, हे किती होणार? 20 आणि 30 50 50 आणि हे 60 झाले. ठीक आहे, हे सांगा 20 आणि 20 गुणिला 30 किती होणार? हे 600 होणार. 600 प्लस हे किती होणार? 300 आणि हे किती होणार? 200. यांचा ॲड करा. 600 आणि 300 किती होणार? 900. 900 न हे 20 1100. 1100 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, हे वाला मल्टिप्लाय करा. 20 गुणिला 30 600 आलं. 600 गुणिला 10 600 गुणिला 10 किती झालं? हे 6000 झाले. 6000 आणि हे खालते किती होतं? 10,000. ठीक आहे, परत याला सॉल्व करा. याचं काय होणार? हां डिवाइड करा. आता काय राहील? 60 प्लस हे 0 ने 0 कटले म्हणजे 11% आले आणि इथे किती येणार? 0 ने 0 कटले आणि हे 0.6%. तर ओव्हरऑल ॲड करा. काय येणार? 60 प्लस एक्स्ट्रा किती? 71 आणि हे किती? 0.6 आणि हे पर्सेंटेज म्हणजे किती आलं? 71.6%.
कायला इथं पण किती आलं, फॉर्म्युला बेसनं पण किती आलं 71.6%. म्हणजे फॉर्म्युला काय आपल्याकडे 3साठी एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स डिवायडेड बाय 100 प्लस एक्स वाय झेड डिवायडेड बाय 10,000 आणि ओव्हरऑलचं काय आहे पर्सेंटेज. हे कशासाठी आहे 3 यासाठी 3% सक्सेसिव्ह पर्सेंटेज तुम्हाला दिले असेल. तर फॉर्म्युला आहे 3साठी, 2साठी पण आहे. हा फॉर्म्युला लिहून ठेवा तुम्ही. 2साठी पण आहे. 2साठी काय एक्स प्लस वाय प्लस वाय जे एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय अपॉन 100 आणि ओव्हरऑलचा पर्सेंटेज. तर या पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये काय करायचं आहे, सॉल्व करायचे आहे एक्झाम्पल. ठीक आहे, कळालं तुम्हाला. ठीक आहे, तर याच पद्धतीनं आजचा लेक्चर आपण इथेच थांबूया. कळालं असेल तुम्हाला तर हे सर्व काही लिहून ठेवा. ठीक आहे, काय होतं आजचा आपला टॉपिक सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज. ठीक आहे, तर इथंच आपण थांबूया. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.